यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। 9 तालुक्यामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान झालंय। दिग्रस तालुक्यामध्ये केळीच्या बागांना मोठा फटका बसलाय। त्याचप्रमाणे उमरखेड आणि पुसद तालुक्यामध्ये भाजीपाला पीक उद्ध्वस्त झालंय। वर्धा जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सेलू तालुक्याच्या सुरगावात केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय। शेतातील 5000 केळीच्या झाडांपैकी 2500 झाडं कोलमडून पडली आहेत। शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बुलढाण्यातल्या रुईखेड टेकाळे या वरवण रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू आहे। हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावकऱ्यांनी रस्त्यावरील डांबरच हाताने उखडत हा प्रकार समोर आणलाय। त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होते।